हेमंतच आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय आणि पहिला चेंडू इथून मात्र अगदी डॉट बॉल. गुड शॉट आणि पहिला चौकार पाहायला मिळतोय 4 धावांसाठी. आणि आता काय घडलंय, दांडीगुल टी फोर टॅट फलंदाज बाद. तर फलंदाजांचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवा. अजय सर आहेत, जरूर आपण पाहतोय अजय सरांना. आणि त्यांची देखील दांडी गुल केली आहे. गोलंदाजाचा सराव सातत्याने चालू असतं, त्यामुळे इथे जरूर आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये 2 धक्के दिलेत. नवीन फलंदाज गणेश सर आलेत. बॉलर्स नेम अविनाश. अविनाश सर आहेत गोलंदाजीसाठी. डॉट बॉलची सांगता. दोन गडी बाद 5 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. चांगला फटका आणि इथे चुकीला माफी नाही, मिळतील 4 धावा. लाईनचा नो नसेल. रेली स्प्रे फर्स्ट एड किट. जबरदस्त फटका, अगदी ताकदीचा वापर. गणेश सरांच्या माध्यमातून पुन्हा एकदा हा 4 धावेंचा चौकार. पुन्हा एकदा चौकार येतोय. चौकारांची आतिषबाजी. तर सलगचे 3 चौकार, एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. सलग 3-4 धावसंख्येचा चौकार ठोकलाय. ठाकम ठोक बल्लेबाजी पाहायला मिळते. लाईनचा नो नाही आहे साहेब, या मॅच साठी लाईन नो नाही आहे. दोन्ही संघांसाठी सेम नियमावली असेल. डॉट बॉल. षटक संपलं क्रमांकाचं 2. 2 षटका केरीज धावसंख्या 2 गडी बाद 18. 1 वर 8 18. बॉलर्स नेम सर, गोलंदाजाचं नाव सांगा ना. सचिन. सचिन सर आहेत. षटकाराला व्हॅल्यू नाही आहे आणि फलंदाज होईल बाद. तिसरा दे धक्का. विनोद. सलग 3 चौकार ठोकले तर माझ्याकडून 1000 रुपये. भाऊ आहेत माझे म्हणून प्राइज लावलाय, पैसे जातील तर घरातच. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. 1 धाव कंप्लीट. 3 गडी बाद धावसंख्या धावफलकावर 19. पुन्हा एकदा गणेश सरांची फटकेबाजी पाहायला मिळेल का. आणि नक्कीच गॅप शोधलाय, रिकाम्या जागा भरा. हा येतोय चौकार.
आता मात्र मोहामध्ये सापडले. एक लागला होता, थांबता आलं नाही आणि फलंदाज होईल बाद. चार गडी बाद 23. जसे आले तसे परतले. 23 दोनावर 3. विकेट 5वा गेलाय. फलंदाजांचं नाव सांगा प्लीज. अनिल सर आहेत. लास्ट बॉल. मला वाटते फक्त षटकारांची फटकेबाजी करायची प्रॅक्टिस करून आलेत. चला 3 षटकांची समाप्ती होतीये. 6 गडी बाद 23 धावा धावफलकावर. 4 षटकांचे शेवटचा षटक शिल्लक आहे. बॅट्समन नेम सर. बॅट्समन नेम. भास्कर साहेब. चला विनोद दादा, आता फटके आलेच पाहिजे. झाडू शॉट. वाईट बॉल आहे. चोवीस धावा आणि हा व्हाईटचा पंजा. 5 धावसंख्येचा बोनस. तब्बल धावा 29 बिना मेहनतीच्या धावा इथे नक्कीच धावफलकावर ऍड होत आहेत. बॉल द्यायचा. बॉल. नीरज. जुना चेंडू द्या. आता मात्र सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. फक्त एक धावसंख्येने संघ जाऊन पोहोचला आहे. 6 गडी बाद 30 या आकड्यावर. चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क होत नाही. चेंडू जाते डॉट बॉल. हा आलाय चौकार. कलात्मक स्ट्रोक पाहायला मिळाला. चांगली फटकेबाजी. नक्कीच अगदी 365 दिवस नागरिकांच्या सेवेमध्ये आणि आता कुठेतरी दुसरा चौकार. वा, हा हिरा कुठे लपवला होता. 38 वर 6. धावसंख्या एकच. गल्लीपासून पोहोचवलाय दिल्ली पर्यंत आणि या 4 धावा. एकूण धावसंख्या धावफलकावर 43 आणि 44 धावांचा टार्गेट. चला टॉस साठी या. WXYZ आणि सह्याद्री 11 टॉस साठी या. चला. तर पहा, महत्वाची सूचना आहे. ज्या प्रेक्षकांच्या किंवा खेळाडूंच्या गाड्या रस्त्याच्या आतमध्ये असतील तिथे बस अडकलेली आहे आपली नवी मुंबई महानगरपालिकेची NMMT. तर कृपया करून ज्यांच्या गाड्या अडथळा निर्माण करत असतील त्यांनी कृपया करून लगेचच आपल्या गाड्या हटवण्यासाठी जायचं आहे. चला दरम्यान आपण
आजच्या दिवसातील शेवटच्या मॅचचा नाणेफेकीचा कॉल करून घेणार आहोत. आदरणीय मिलिंद मनपे साहेब यांच्या हस्ते नाणेफेकीचा कॉल होत आहे. सह्याद्री वर्सेस WXYZ. हेड इज द कॉल फ्रॉम सह्याद्री कॅप्टन आणि हेड इट इज. नाणेफेकीचा कॉल जिंकला. निर्णय आपला राहुल. बॅटिंग करणं. बॅटिंग. मागच्या सामन्यात देखील नाणेफेकीचा कॉल जिंकला, फलंदाजी केली, चांगला सामना झाला, चांगली लढत दिली. या सामन्यात रणनीती काय असेल, काय मानस असेल? चांगलं खेळू, चांगला स्कोर उभा करू. समोरचा संघ पण चांगला स्ट्रॉंग आहे. निश्चित आता राहुल बोलायला शिकलाय मित्रांनो. चांगल्या प्रतिक्रिया आता व्यक्त करताना दिसतोय. चेतन देखील, तुला देखील बोलावं लागेल. समोरच्या संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकून फलंदाजी स्वीकारले, आपण गोलंदाजी करणार. कितपर्यंत रोखण्याचा मानस असेल? ॲक्च्युली आम्हाला बॉलिंगच पाहिजे होती आणि आम्ही त्यांना 35 ते 40 रनच्या आतमध्ये आम्ही त्यांना डिफेंड करू. आणि दोघांसाठी डू ऑर डायची मॅच असेल. किती महत्त्वपूर्ण मॅच असेल. आपला संघ एक दर्जेदार संघ आहे, समोर देखील तेवढा ताकदीचा संघ आहे. ह्या संघ आणि ह्या स्पर्धेबद्दल काय मत असेल आपलं? आम्ही लास्ट मॅचला जे चुका केल्या त्या चुका ह्या मॅचमध्ये नाही करणार. त्या मिस्टेक्सला आम्ही इम्प्रूव्ह करू या मॅचमध्ये. आणि आयोजनच्याबद्दल बोललो तर खूप चांगले आयोजन केलं आहे WXYZ टीमनी सुद्धा आणि KF बॉयजनी खूप चांगलंच आयोजन केलं. आणि विकितासाठी पण थँक्यू की त्यांनी आम्हाला एक अपॉर्च्युनिटी दिली एवढी चांगली टुर्नामेंट ठेवायसाठी. तर थँक्यू विकिता. चांगलं बोलतो चेतन. चांगलं शब्द तुमच्या मुखातून बघायला मिळते. आणि देऊया दोन्ही संघांना शुभेच्छा, कारण दोन्ही संघ दर्जेदार आहेत. सह्याद्री 11 वर्सेस WXYZ नेक्स्ट मॅच. आणि पुन्हा एकदा आपण चालू सामन्याकडे बोलूया. NRI पोलीस चौकीचे अधिकारी वर्सेस गायमुख ट्रॅफिक चेक सर्व आपले अधिकारी यांच्यामध्ये हे मैत्रीपूर्ण लढत चालू आहे. चांगली लढत बघायला मिळते. आणि ह्या मॅचचा लेखाजोखा आपल्याला पोचवता येतं विजय म्हात्रे सर. फलंदाज बाद, काय अफलातून गोलंदाजी. भेदक मारा, टिचून मारा आणि इथून मात्र कडवट मारा विनोदाच्या माध्यमातून पाहायला मिळाला. अगदी आपण पाहिलं तर 0 या धावसंख्येवर 2 गडी बाद झाल्यात. 5 चेंडूंमध्ये अजून खाता उघडलेला नाहीये. एकोणीस चेंडू 44 धावसंख्येची आवश्यकता आहे. शेवटचा चेंडू असेल. आणि अगदी चांगलं मिडन ओव्हर. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. 2 विकेट मिडन ओव्हर. नशीब मिडन ओव्हर साठी प्राइज नाही लावला. गणेश सर गोलंदाजीसाठी गणेश सर आलेत. आता मात्र 18 मध्ये 44. पहिलं षटक मिडन पाहायला मिळालं. एकही धाव आणि खातं देखील खोलू दिलं नाहीये. पहिला चेंडू देवाचा व्हाईट बॉल. खातं खोलून दिलंय 1 धावसंख्येवर. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. सलगचा हा दुसरा आव्हान. तर 2 गडी बाद 2 धावसंख्या सद्यस्थितीला पाहायला मिळते. आणि हा चौकार जरूर पाहायला मिळाला. 6 धावा धावफलकावर. फिल्डर आहे, फिल्डर आहे. तू मे मे. इथे मात्र कॉलिंग चुकलं आणि इथून फलंदाज बाद. दांडी गुल. हेमंत दादा सराव कमी झालाय की काय? अगदी फलंदाजांना सलो की पलो सोडलंय. चांगला फटका जरूर पाहायला मिळाला आणि चांगलं क्षेत्ररक्षण उत्तम दर्जाचं. NRI पोलीस संघ कुठेतरी सराव करून आलाय वाटतंय. अभ्यास चांगला केलाय. पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु इथे फेकी चुकीची.
चाललंय काय काय चाललंय? अंपायर 2 धावा ना.